रिसेसिव्ह असतात. होमोझायगस कंडिशन, होमोझायगस म्हणजे काय? अँड इंडिव्हिज्युअल पजेसिंग सिमिलर अलेली फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड ॲज होमोझायगस और प्युअर फॉर दॅट ट्रेट. तर असा एखादा इंडिव्हिज्युअल ज्याच्यामध्ये सिमिलर आलेली आहे, या ठिकाणी जसं आपण बघतो की टॉल या ठिकाणी आपण दाखवलं आहे की कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ओके, तर याच्यामध्ये दोन फॉर्म्स प्रेझेंट आहेत, दोन जीन प्रेझेंट आहेत, पण हे जीन सेम आहेत. ओके, कॅपिटल टी सेम आहेत, बरोबर, दोघं टॉल कॅरेक्टरसाठी. किंवा मग एखाद्या प्लॅन्टमध्ये स्मॉल टी हे त्या प्लॅन्टची हाईट काय करणार? डॉर्फ. ओके, दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर डॉर्फ हाईट. ओके, तर हे दोघं काय झाले? मग सेम जीन प्रेझेंट आहेत, म्हणून ही कंडिशन झाली होमोझायगस, किंवा मग आपण त्याला प्युअर लाईन पण म्हणणार. फॉर दॅट ट्रेट, हाईटसाठी ही प्युअर लाईन आहे, टॉलसाठी हे पण प्युअर आहे, पण दुसरा कॅरेक्टर डॉर्फसाठी. ओके, तर ही झाली होमोझायगस कंडिशन. होमोझायगस पॅरेंट प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ गॅमेट. होमोझायगस पॅरेंट हे फक्त एकाच टाईपचे गॅमेट प्रोड्यूस करतात. जसं एखाद्या पॅरेंटमध्ये टी हे दोन जीन आहेत, तर हा कोणते गॅमेट्स तयार करणार? कॅपिटल टी आणि दुसरा कॅपिटल टी, बरोबर. म्हणजे काय झालं? एकाच प्रकारचे गॅमेट या ठिकाणी तयार झालेले आहेत. जर आपण डॉर्फ प्लांट जरी घेतलं तरी हा डॉर्फ प्लांट कोणत्या गॅमेट तयार करणार? स्मॉल टी आणि या ठिकाणी स्मॉल टी. ओके, म्हणजे हे गॅमेटसुद्धा एकाच प्रकारचे आहेत. होमोझायगस पॅरेंट प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ गॅमेट. फॉर एक्झाम्पल, पॅरेंटल टॉल विथ कॅपिटल टी. पॅरेंटमध्ये टॉल कॅरेक्टर हा कॅपिटल टी आणि डॉर्फ विथ स्मॉल टी इज होमोझायगस. दोघं कंडिशन आहेत होमोझायगस, कारण की दोघं जीन हे सेम आहेत. हेटेरोझायगस कंडिशन म्हणजे काय? हेटेरो मीन्स डिफरंट, होमो मीन्स सेम. हेटेरो मीन्स an individual possessing dissimilar alleles. असा इंडिव्हिज्युअल ज्याच्यामध्ये डिसिमिलर वेगवेगळ्या अलेलीज प्रेझेंट आहे फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट. एका कॅरेक्टरसाठी वेगवेगळे अलेली प्रेझेंट आहेत, त्याला आपण म्हणणार हेटेरोझायगस, किंवा आपण त्याला म्हणणार हायब्रिड फॉर दॅट पर्टिक्युलर ट्रेट. हायब्रिड म्हणजे मिक्स. ओके, हेटेरोझायगस पॅरेंट प्रोड्यूस टू टाईप्स ऑफ गॅमेट. आणि हेटेरोझायगस पॅरेंट हे नेहमी दोन प्रकारचे गॅमेट तयार करतात. जसं समजा एखादा पॅरेंट टॉल आहे, पण त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या अलेलीज प्रेझेंट आहेत, तर हा पॅरेंट कोणते दोन गॅमेट तयार करणार? एक कॅपिटल टी आणि दुसरा स्मॉल टी. तर हे सेम आहेत का? नाही, हे दोघं अलेलीज डिफरंट आहे. म्हणजे हेटेरोझायगस पॅरेंट प्रोड्यूस करतात two types of gametes. Okay, pure line an individual or a group of an individual that is homozygous or true breeding for one or more trait. प्युअर लाईन म्हणजे काय? असे इंडिव्हिज्युअल ज्याच्यामध्ये होमोझायगस कंडिशन आहे, म्हणजे कॅपिटल टी हे जर समजा फादर आहे कॅपिटल टी आणि मदर आहे स्मॉल टी. ओके, हे मेलचं सिम्बॉल आहे आणि हे सिम्बॉल आहे फिमेलचं. ओके, तर या ठिकाणी हा पण होमोझायगस आहे आणि हा पण होमोझायगस आहे, म्हणजे आपण यांना प्युअर लाईन पॅरेंट म्हणू शकतो. ठीक आहे. हायब्रिड म्हणजे काय? हायब्रिड इट इज हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस फ्रॉम एनी क्रॉस इन्व्हॉल्विंग प्युअर पॅरेंट्स हॅव्हिंग वन ऑर मोर कंट्रास्टिंग ट्रेट. हायब्रिड असा इंडिव्हिज्युअल तयार होतो ज्याच्या कशामुळे तयार होणार? दोन प्युअर पॅरेंट्सच्या क्रॉसिंगमुळे. आता या ठिकाणी दोन प्युअर पॅरेंट आहेत, यांच्या क्रॉसिंगमुळे आपण कॅपिटल टी मेलकडून आणि फिमेलकडून स्मॉल टी. तर या ठिकाणी कोणता तयार झाला? एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी. म्हणजे हा काय आहे? हा एक हायब्रिड तयार झाला दोन प्युअर लाईन पॅरेंटपासून. ओके, तर अशा प्रकारे हा आहे हायब्रिड. नेक्स्ट आहे मोनोहायब्रिड. इट इज हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट अँड प्रोड्यूस
in a cross between two pure parents differing in a single pair of contrasting character. ओके, तर हे मोनो हायब्रिड म्हणजे काय म्हणणार आपण त्याला? मोनो म्हणजे एक, हायब्रिड म्हणजे काय? डिफरंट. एक कॅरेक्टरसाठी जेव्हा वेगवेगळे जीन त्या ठिकाणी प्रेझेंट असतील, कॅरेक्टर एक आणि जीन आहे डिफरंट म्हणजे टॉल, हाईटसाठी दोन वेगळे जीन प्रेझेंट असतील, टॉल आणि डार्क, तेव्हा ती असेल मोनो हायब्रिड. ओके, एक ट्रेटसाठी दोन आलेलीज डिफरंट आलेली, तेव्हा आपण मोनो हायब्रिड म्हणू. तर या ठिकाणी हेट्रोझायगस फॉर वन ट्रेट, एका ट्रेटसाठी हे आहे हेट्रोझायगस. एक ट्रेट कोणता? हाईट, प्लांटची हाईट हा ट्रेट आहे. आणि हेट्रोझायगस कसा? काही त्याच्यात जीन असेल टॉलचा पण आणि डॉर्फचा पण, उंचीचा पण आणि कमी हाईटचा पण. ओके, तर हेट्रोझायगस कंडिशन असणार आहे त्याच्यामध्ये. प्रोड्यूस इन अ क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स ऑफ डिफर इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. जसं आपण या ठिकाणी बघितलं की दोन प्युअर लाईन पॅरेंटपासून, हा प्युअर लाईन पॅरेंट हे मेल फिमेल याच्यापासून कोण तयार झाला होता? हेट्रोझायगस कंडिशन. ओके, तर या ठिकाणी या क्रॉसला आपण म्हणू मोनो हायब्रिड क्रॉस, ते आपण पुढे बघणार आहोत. एक्झाम्पल आहे हायब्रिड टॉल प्रोड्यूस इन अ क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डार्क. हायब्रिड टॉल, आता हा हायब्रिड टॉल आहे, याच्यामध्ये दोन वेगवेगळे जीन प्रेझेंट आहेत, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ओके, पण हा काय आहे? टॉल, कारण की या ठिकाणी कॅपिटल टी हा टॉलसाठी आहे. ओके, पण हा कशामुळे तयार झालेला आहे? दोन प्युअर लाईन पॅरेंटमुळे. F1 जनरेशन म्हणजे काय? F फॉर फिलियल मीन्स ऑफस्प्रिंग. पॅरेंट ज्याला जन्म देतात त्याला आपण म्हणणार ऑफस्प्रिंग. या ठिकाणी फिलियल हा लॅटिन वर्ड आहे, फिलिन, त्याचा अर्थ होतो सन. तर F1 जनरेशन म्हणजे काय? पॅरेंटपासून तयार झालेली जी जनरेशन असते पुढची, पॅरेंटची पुढची जनरेशन, ती असेल F1 जनरेशन. ओके, पहिली फिलियल जनरेशन, फर्स्ट फिलियल जनरेशन. द प्रोजेनी ऑर ऑफस्प्रिंग, त्या नवीन जे इंडिव्हिज्युअल असतात यांचे F1 पॅरेंटपासून जे तयार होतात त्याला आपण प्रोजेनी म्हणू किंवा ऑफस्प्रिंग म्हणू. प्रोजेनी प्रोड्यूस फ्रॉम अ क्रॉस इज कॉल्ड ॲज फर्स्ट फिलियल ऑर F1 जनरेशन. इट शोज युनिफॉर्म एक्सप्रेशन. पहिल्या जनरेशनमध्ये सगळे कॅरेक्टर सगळ्यांमध्ये सेम असतात म्हणून युनिफॉर्म एक्सप्रेशन. सेकंड आहे F2 जनरेशन. द सेकंड जनरेशन प्रोड्यूस selfing interpreting of F1 generation offspring is called as second filial or F2 generation. पहिल्या जनरेशनमध्ये तयार झालेले इंडिव्हिज्युअलची सेल्फिंग होते आणि त्याच्यापासून दुसरी जनरेशन तयार होणार, ती आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर पहिल्या जनरेशनची सेल्फिंग होऊन पहिल्या जनरेशनमध्ये ते जे इंडिव्हिज्युअल असतील त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होऊन जी जनरेशन तयार होईल पुढची, ती असेल F2 जनरेशन. इट शोज टू ऑर मोर टाईप्स ऑफ इंडिव्हिज्युअल इन अ पर्टिक्युलर ट्रेट इन अ पर्टिक्युलर रेशो. पहिल्या जनरेशनमध्ये F1 जनरेशनमध्ये सगळे जे असतील ते युनिफॉर्म असतील. F2 जनरेशनमध्ये काय असतील? वेगवेगळे कॅरेक्टर त्या ठिकाणी आपल्याला दिसणार वेगवेगळ्या रेशोमध्ये. पनेट स्क्वेअर काय असेल? पनेट स्क्वेअर इज अ डायग्रॅम दॅट यूज टू शो पॉसिबिलिटी ऑफ कॉम्बिनेशन. आपण ते क्रॉस बघू तेव्हा पनेट स्क्वेअर त्या ठिकाणी बघू, तर आपण ते वेगवेगळ्या जीन्सचं कॉम्बिनेशन कशा प्रकारचे असू शकतं, पॉसिबिलिटी काय काय आहे, कोणत्या प्रकारचे F1 जनरेशन व किंवा F2 जनरेशन तयार होऊ शकते, ते सगळे आपण जे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन बनवतो त्याला आपण पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड असं सुद्धा म्हणतो. होमोझायगस क्रोमोझोम म्हणजे काय? मॉर्फोलॉजिकली अँड स्ट्रक्चरली सिमिलर क्रोमोझोम प्रेझेंट in a diploid cell are called as homozygous chromosome or simply homologies. homologous chromosome म्हणजे काय? जे मॉर्फोलॉजिकली ओके दिसण्यामध्ये आणि स्ट्रक्चरली सेम असतात, त्यांचं स्ट्रक्चर आणि मॉर्फोलॉजी सेम असते आणि ते डिप्लॉइड सेलमध्ये प्रेझेंट असतात, त्यांना आपण म्हणणार होमोलोगस क्रोमोझोम. ओके, तर पुढच्या टॉपिकला आपण स्टार्ट करणार मोनो हायब्रिड अँड डायहायब्रिड process. Thank you, student.